आणि खऱ्याच्या पाठी नेहमी देव असतो, हे लक्षात ठेव. बरं ते सोड सगळं. तू माझ्याकडून मारे एवढा अर्ज वगैरे लिहून घेतलास, नोकरी शोधायला जाणार होतास, अर्ज देणार होतास, काय झालं त्याचं? म्हटलं काय, स्कूलच्या गेट पर्यंत पोहोचलो होतो, तेवढ्यात तुझा फोन आला आणि रिटर्न आलो. मग अरे देवा. बरं मग काय करणार आहेस, म्हणजे जाणार आहे की नाही? जायचं तर आहे, मला टेन्शन या गोष्टीचं आले की मुळात वैदींवर नक्की हल्ला केला कुणी? तू घरी आल्या आल्या तरी फोन करायचास ना मला, मी लगेच आले असते ना तुला भेटायला. किती लागलंय हे? ताई, एवढं काहीही झालेलं नाही. इतकं काही झालं नाही मला दिसत नाहीये का? किती लागलंय? तुला काही जरी झालं ना तरी तू एवढंच म्हणते की इतकं काही झालं नाही, इतकं काही झालं नाही. सगळं गप्प माझ्या घराजवळ घडलं ना, मला एक फोन करून कळवायचा ना. आता लोक काय म्हणतील, ही बहीण तिची इतक्या जवळ राहून पण आली नाही, असली कसली पोरगी. एक मिनिट शांत हो. तू लोकांचा काय एवढा लोड घेतेस? तू अजिबात लोकांचा विचार करू नकोस. आणि अगं, जे काही झालं ना ते सगळं इतकं अचानक झालं, मलाच काही कळलं नाही. ती परिस्थितीच अशी होती ना की कोणीच काहीच करू शकलं नसतं. पण म्हणजे नक्की काय घडलं? मी तुझ्या घरून निघाले ना, तेव्हा मला रिक्षाच दिसत नव्हती कुठेच. कुठली रिक्षा थांबतही नव्हती. माझा मोबाईल चोरून घेऊन गेले ग. छान, एकदम इत्तमभूत बातमी दिली या बहिणीला. सगळं जसंच्या तसं. मग तुला कुणी वाचवलं, कसं वाचवलं ते पण सांग की तिला. मी बेशुद्ध पडले होते ना तिकडे, तेव्हा मग मी तिथं पोहोचले. बरं झालं मी तिथं गेले म्हणून ही वाचली, नाही तर पडली असती बेवारशासारखी रस्त्याला. थँक्यू ताई, तुम्ही वेळेवर पोचलात म्हणून सगळं निभावलं तरी, आणि म्हणून ती सुखरूप घरी आली. राहू दे ग, आता कशाला देखल्या देवा दंडवत. पण वय ग, तू सख्खी बहीणच नाही हिची, आणि तुझ्या घराजवळच हे सगळं घडलं, मग तुला काहीच कशी काय खबर नाही का? माहित होतं पण मुद्दाम माहित नसल्यासारखं करायचं नाही. म्हणजे टाइम आला ना की सख्खे पण परके होतात ग, म्हणून म्हणलं. पण आम्हाला मक्तेदारांना सवयचे लोकांवर उपकार करायची, आणि लोकांना काही उपकाराची परतफेड करता येत नाही, नाही का? बरं असू दे, चालू दे तुमच्या बहिणींचा. मी जाते. जाताना चहा पाणी करून जा बाई, तसं जाऊ नकोस. आमच्या मक्तेदारांच्या घरातनं माणसं तशी जात नाहीत. हे तायडे, तू इतका विचार करू नकोस. त्या असंच बोलतात. आणि मी खरं सांगू, खरंच काहीही झालेलं नाहीये. डॉक्टरही म्हणाले की लगेच बरी होईन मी. तू भेटायला आलीस ना मला, ते जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. बरं झालं केस कापून आले, लईच खराब झाले होते.
लक्ष्मी आज माझ्या खोलीत कस काय? घंटा गाडी आली का बाहेर? पण आज काय कचरा नाही ना ग. असतं तर मी सांगितलं असतं तुला. राहू दे. कचरा उचलायला नाही आले मी ताई, तुमचे आभार मानायला आले. काय म्हणलीस? काल जे काही झालं, त्या गुंडांनी मला ढकललं, माझा फोन घेऊन गेले आणि ह्या सगळ्यात मी बेशुद्ध पडल्यानंतर तुम्ही मला वाचवलं, मला घरी आणलं. त्यासाठी तुमचे आभार मानायला हवे ना. आम्ही का नाही मक्तेदार आहे. आम्हाला कुणाच्या आभाराची गरज नसते. आम्ही जे करतो ना ते उपकार समजून घ्यायचे. नाही तर बाई आजकाल कोण माणूस कुणाला विचारतंय का? हा अजिबात नाही. पण आम्ही मक्तेदारांनी तो मक्ता घेतलाय तुमच्यासारख्या लोकांना मदत करायची. नाही खरंच ताई, काल रस्त्यावर कोणीच नसताना, मला सर्वात जास्त गरज असताना तुम्ही अचानक आलात, माझी मदत केली. खरंच खूप उपकार झाले. त्याची परतफेड तर करायलाच हवी ना. अगं एवढं काय केलंय मी? 4 माणसं गोळा केली, तुला पाणी पाजलं, गाडीत बसवले आणि घरी घेऊन आले. तेच काय उपकार फेड करणार तू? शला का ताई, काल चक्कर मला आली होती आणि आज विसरायला तुम्हाला होतं हो. नक्की इतकंच झालं होतं ना? या आधी काहीच झालं नव्हतं का? या आधी कुठं काय झालं? काहीच नाही. अच्छा, म्हणजे माझ्या जवळ येऊन, माझ्या शेजारी बसून तुम्ही काहीच बोलला नव्हता? बोलले? अगं नुसतं बोलले नाही, हे आरडाओरडा केला, लोकांना गोळा केलं, तुला मदत करायला. बस चला का ताई, किती ड्रामा करता.